हॅलो हॅलो या टिक टिक तो पलाला पण येतो इंगवन येतो कॉकरोच बघा परल तीच ना पराबिराची काय समजा ना हिला मारीन कॉकरोच नाही मला म्हणतो चला तिने बना कसा बलून पकडून ठेवलाय. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि इथं बघा सकाळ. हॅलो गाईज, आमची सकाळ झालेली आहे. इथं ॲपल खात खात पिंचूची सकाळ झालेली आहे इथं. आणि इथं पिंचूची मम्मी, इथे आमच्या पिंचूची मम्मी. आणि इकडे बाबा पिंचूचे आमचे स्टंट चालू. स्टंट वाव ले भारी भारी ल भारी. सकाळपासून इथं उठल्यापासून तास चालू असतं. धाव पलो उभी राहिली. पिंचू नाही पाहिली, पिंचू उभी राहिली, आम्ही नाही पाहिली. पिंचूला आमचे लाया दिसल्या, पिंचूला आमचे लाया दिसल्या. मम्मीला देस. ऐ ओय ओय इकडंच ना मी नाही घेते. अंडी उकडत ठेवले आणि पिंचूला पाणी ठेवलं आहे. त्यानंतर मी घेते अंड्यांचं काढून बनायचं ना. अंडी उकडत ठेवले आणि इथं मम्मी कोथिंबीर म्हणजे आम्ही आणले तिचं कोथिंबीरच्या वड्या बनवायच्यात म्हणून कोथिंबीर इथं ठेवलेलं आहे. आणि इथं ये मग अशी बऱ्याला काल बघायला गेलो ना, ती पण आम्ही बघली. ती पण हे बऱ्यापैकी आहे, पण टीव्हीची बघायला तिची नको. हॅलो एव्हरीवन, नवीन वर्ष चालू झालेलं आहे म्हणजे 2026 चालू झालेलं आहे. आणि या 2026मध्ये प्रत्येकाची शूटिंग वगैरे काही नाही काहीतरी शूट असतंच. आणि त्यासाठी आपल्याला लागतं फिल्टर. आणि फिल्टरच्या मागे लपणं हे तर आता साहजिकच झालं आहे, कारण की कोणाचीच या पोल्युशनमध्ये नॅचरल स्किन ही राहिलेली नाही आहे. तर सगळे मला विचारतात का तुझं स्किन केअर रुटीन सांग, का तू स्किनसाठी काय करतेस काय. कारण की काही जणांचे जेव्हा बेबी होतो तेव्हा काही स्किन एकदम लूज पडते, ड्रायनेस येतो. आणि थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे ड्रायनेस म्हणजे बरेच काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात आपल्या लाईफमध्ये, स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड. तर मला बरेच जणांचे DM होते का ताई तू केसांच्यासाठी काय करतेस आणि चेहऱ्यासाठी मेन तू काय करतेस. तर मला बरेच दिवस झाले मी प्रोडक्ट म्हणजे हा एक ॲप यूज करते, त्याचे प्रोडक्ट मी यूज करते माझ्या स्किनवर, हेअरवर. तर तो आहे केअर स्किन ॲप. केअर स्किन ॲप हा पूर्णपणे एकदम बेस्टच ॲप आहे. याच्यावर तुमचे डायनॉलॉजिस्टिक असतात, ते तुमचा चेहरा ॲनालाइज करून तुमच्या स्किननुसार किट बनवून तुम्हाला देतात. म्हणजे जेव्हा आपण ॲप स्टोअरला जायचं आहे आणि प्ले स्टोअर, ॲप स्टोअर याला जायचं आहे आणि केअर स्किन हा ॲप सर्च करून डाउनलोड करा. आणि त्याच्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, म्हणजे तुमच्या हेअर रिलेटेड, स्किन रिलेटेड, म्हणजे फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम, पिरियड रिलेटेड बरेच प्रश्न विचारले जातील. त्याची तुम्ही उत्तरं द्या आणि त्यांना म्हणजे सांगा का हा प्रॉब्लेम आहे, हा नाही आहे. त्यानुसार ते तुम्हाला सांगतील. आणि या ॲपवर तुम्हाला हे प्रोडक्ट काहीतरी तुम्हाला 2200, 3000, 2700, 2800, 3000च्या आतमध्ये तुम्हाला प्रोडक्ट सगळेपणे भेटून जातील चांगल्या प्रकारे. आणि जर आपण बाहेर गेलो, जर डॉक्टरांच्याकडे गेलो तर आपल्याला गोळ्या वेगळ्या, मेडिसिन्स म्हणजे आपले मेडिसिन्स असतात ते वेगळे, स्किनवर लावायचे प्रोडक्ट वेगळे, डॉक्टरांची फी वेगळी, ट्रॅव्हलिंग वेगळा. हे सगळं काहीच झंझट नाही ह्या ॲपवर, कारण की हा ॲप पूर्णपणे फ्री आहे. हा ॲपवर 24/7 चार्ज फ्री असतात. म्हणजे जेव्हा आपण त्यांचे प्रोडक्ट ऑर्डर करतो तेव्हा आपल्या घरपोच फ्री डिलेवरी प्रोडक्ट आहे. तर फक्त आपल्याला प्रोडक्टचे पैसे द्यायला लागतात. म्हणजे जेव्हा आपले प्रोडक्ट येतात तेव्हा तुम्हाला एकही रुपया इथे लागत नाही. मंथली चेकअप्स, तुम्ही प्रोडक्ट यूज करता की नाही, तुम्ही हा प्रोडक्ट यूज करा, हा तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि स्किन रिलेटेड झालं, आपण एकीकडे प्रोडक्टसुद्धा यूज करतो आणि दुसरीकडे आपला डाईट, फुल फोकस आपल्या डाईटवर पण पाहिजे, कारण की ते देतात आपल्याला फुल फ्रीमध्ये डाईट प्लॅन. हो, डाईट प्लॅनसुद्धा त्यांच्याकडे फ्री आहे, म्हणजे आपल्याला कसलीच टेन्शन नाही. डाईट प्लॅन फ्री भेटतो आहे. चेहरा आपला ॲनालाइज करून ते सांगतात का तुमच्या स्किनवर हे प्रोडक्ट वापरा, तुमची स्किन एकदम भारी होऊन जाईल. चेहरा आपला डायनॉलॉजिस्टिक
ॲनालाइज करतील आणि त्यानुसार आपल्याला किट बनवून देतील. हे सगळं त्या ॲपवर आहे. मी तर हा ॲप बरेच दिवस झाले यूज करत आहे आणि माझा रिझल्ट तर बेस्टच आहे. कारण की जेव्हा माझी डिलिव्हरी झाली, अंडर आय सर्कल खूप जास्त झालते. जेव्हा बेबी आपल्याला म्हणजे बेबी मदरहुडमध्ये असतो आपण, म्हणजे जेव्हा आपण डिलिव्हरी झाली असेल, आपण न्यू मॉम असतो, तेव्हा तर आपल्याला ह्या गोष्टींची गरज, जेव्हा काही जास्त प्रॉब्लेम होते तेव्हा आपल्याला समजते. जर बरेच जण आता प्रेग्नेंट आहे आणि तुम्हाला समजत नसेल का आता प्रोडक्ट कोणते यूज करायचे आणि बेस्ट ॲप कोणता, तर हा ॲप मी बरेच महिने, आता वर्ष व्हायला आहे, म्हणजे नवीन वर्ष निघलेलं आहे, पण मी हा ॲप बरेच महिने झाले यूज करते. जर तुम्हाला चांगला असा डिस्काउंट पाहिजे असेल तर इथे मी माझा कुपन कोड दिलेला आहे. लवकर जा, हा कुपन कोड अप्लाय करा आणि चांगला असा डिस्काउंट मिळवा. आणि माझा तर बरेच दिवस झाले हा ॲप यूज करून, आणि ह्या ॲपवर तुम्ही मेल आणि फिमेल दोघेही यूज करू शकता. आणि हा ॲप तर बेस्टच आहे. माझ्याकडून एक थम्सअप आहे या ॲपसाठी, कारण की मी तर बरेच महिने झाले यूज करते. जर तुम्हाला हा ॲप डाउनलोड करायचा असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे. लवकर जा, ॲप डाउनलोड करा आणि माझ्यासारखी ग्लोईंग सुंदर स्किन बनवा आणि हेअर पण, कारण की हेअर माझ्या सगळ्यांना जास्तच आवडतात. थँक्यू. कॉक्रोच बघा काय समजा ना हिला मारीन अगाव बबडी ए बबडे काय ओ पुन्हा होता तसा लुक करा. पिंचू वलकाचीच नाही तुम्हाला. जवळ पाहिजे नाही येईल. मी तो यायला होता तरी सुद्धा कशी येतात ना. माझे अंडी पण मगाशी उकडून झाले, तर एक इथं घेते. माझा कालवण बनवायला कांदा टॅमॅटो मिरची मी मगाशीच कापलेला, आणि मम्मी बनवल्या कोथिंबीरच्या वड्या, त्यामुळे एवढा आमच्या सगळा पसारा झाला आहे. तर मी आटपते नंतर. तोपर्यंत घेऊच्याला आपण अंड्यांचा कालवण बनवू. इकडे आहे ना पिंचू मगाशी झोपली आणि मम्मी भात ठेवून गेला. भात झाला ना अंड्यांचा कालवण मगाशीच झाला आहे. त्यांचा कमी माझा मगाशीच झाला आहे. आणि ते भात झाला ना पण येऊन ठेवली. आणि यांचा पाणी पण झालं आंघोळीचा, तर यांना पाठवते आंघोळीला. आणि इकडे आहे ना मी जेवायला घेतला अंडा भात आणि इकडं वा. तरी पण आमचा आंघोळ करायचा काय पत्त्या नाही. काय हो, कधी करायची आंघोळ सर? असं नावलं मी घेते जेवण. आणि माझं आहे ना मग अशीच जेवण वगैरे झालं आणि मम्मी पप्पा असं बाहेर जॉबाला बसले. तोपर्यंत तुमचं पसारा सगळं आहे ना तुम्ही घेते पटापट आटपून चलो गाईच. आणि पिंचू झोपली, पटकन आटून जरा मी पण आराम करीन. चलो काहीतरी लागलंय माझे, पिंचूचाच लागलाय वाटतं. आणि गुड इव्हिनिंग गाईज. इव्हिनिंगला आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही सर्वात पहिले काम उठला, कारण की हलकीची साडी गाईज अजून वेटिंगला आहे. तर साडी घेऊ पहिले. त्यानंतर मटन बिर्याणी पाहिजे आमच्या साहेबांना, तर ती मटन बिर्याणी घेऊ. आणि येताना परत कामोड्यांशी नाही, जातानाच आता कामोड्यांची मटन पण घेऊन ठेवू, येताना हॅबिट वगैरे येऊ. तर चलो आता पहिले कामोट्याला जाऊ, मटन वगैरे साडी वगैरे घेऊ, नंतर जाऊ बिर्याणीला मटन बिर्याणी. चलो. आणि इकडे आहे ना मी आता साडी नेवायला आलो. तो साडीवाले भाऊची, तर मी साडी घेतली आणि नवीन कलेक्शन पण जाम भारी आलेलं आहे. तर मी आता साडी घेऊन माझी चाललो. तर चलो आता. आणि आम्ही आहे ना कामोट्याची साडी वगैरे मगाशीच घेतली, त्यानंतर मटन वगैरे घेतला, कारण की पप्पा बोललं कमी बिर्याणी खाऊच नाही. आणि बिर्याणी आणायचं टाइम मी कुठं आलो माहिती आहे का, सांगायचं नाही, बिर्याणी घेऊन घरा जायचा ग. तर चलो. पालखीला का तुम्हाला? मला कपडा आलं पालखीला यायला. आता सोनार घालतो आम्ही. मम्मीला साडी दिली आणि इकडे पालणी वगैरे काही सगळे आलेले आहेत मस्तपैकी. आकाश पाळला, जम्पिंग जपांग, जम्पिंग जपांग. आणि आम्ही आहे ना कामोडशी येताना मटण आणलेला, त्यानंतर चिकन टिक्का आणलेला आणि रोट्या. बसलं इकडं बसले, पप्पा तिकडं बसले आणि मी इथे जेवायला बसले. आणि ती शेंडी तिकडे आमची भामटुकली. खरे शेंडे. जेवण करून घेऊ दे. आणि आम्ही ये बोलला आणि आम्ही ये माझे छोटूशे बेबीला तातून घेतो. अय्यो माझा जिंगळा, म्हणजे बेबू बाबू माझा बाबू आहे. माझे छोटूशे पिल्लूला आम्ही आहे ना टाकून घेतो बूम. मग हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ आमची पिंचू उठून रिटर्न झोप आली पिंचूला. मग पिंचूला
झोप आली. हॅलो गाईज. आणि इकडंच ना पप्पा विटल्याने वडा आणलेला आहे. तो मी घेते आता नाश्ता करायला मॅडमला. झोपाची तयारी ना नाही कधी आम्ही इलेक्शन बघता गाईज मस्तपैकी. आणि इकडंच ना मम्मी पटक्यान मागल्या बनवल्या तोपर्यंत मी इथं मॅरिनेट केला. मग पप्पा काहीतरी पोपट मसाला आता फ्राय करून त्यानंतर हे मसाला टाकते. आणि इकडंच ना मी गरम करून चणा घेतला मस्तपैकी खायला. आणि इकडं आहे ना माझं नाईट ड्रेस आलं ते मी घेते खडे आणायला. तर मी घेतलं तर याचा कपडा भारी आला. याचा तेवढा म्हणजे खास नाही आला आणि याचा म्हणजे बऱ्यापैकी आहे. याचा कॉटन आहे म्हणून. आणि तिकडं बघा फुल दिसते. मी चणा खाताना मी मस्त गरम बिरम करून आणलं बाई. काल डिश भरून दिल तर खावाला मी तुम्हाला. आणि आता आमचा आहे ना सगळा झालाय आणि निघलो आम्ही पनवेलला जायला निघलोय. बेबडी माझी पनवेलला. आणि गाडीचं काय असा हाल झालाय आमचा. गाडीचा काय असा हाल झालाय सध्या आमच्या. यो सध्या गाडीचा हाल आहे. बाहेरची तर बेकार मागले. ठीक आहे चलो आता आम्ही चालू पनवेलला. मम्मी पप्पाचं पण आली. आणि आम्ही आहे ना आताच पनवेलला पोचलो. आणि चालत तिकडून आहे ना यावेळी एक वस्तू घेतली. ती आम्ही घेऊन निघलो. आणि मम्मी पप्पाचा हात पप्पाला शर्ट वगैरे बघता पिजूला ठेवतो. आणि ही वस्तू जी मी घेतली ना ती बनवायला टाकायला चालतात. चलो इकडे आहे ना आम्ही यांना जी काना मी वाल केली दाखवा. मी देतो ते ओळखीत पैसे देतो. पैसे करायला पैसे तुम्ही करा. आणि फायनली कानांची वाडी घातलेली आहे. पुराने करने का ना. पिंचू शेठ. पिंचूची मम्मी. आहेत ना सगळी कामं झाली. आणि पुढे जाऊन आता आहे ना मी ग्रीन बांगड्या पाहिजे मला असं टॅग घेऊ. आणि निघून जावाला जिबूर बघता का बेबीला. माझे आणि इकडून आहे ना आम्ही पिंचूला घोडा घेऊन निघलेलो आहे गाईज. फायनली किती दिवस झाला आम्ही एकच गाणं बघतो लकडी की काठी. तर तो घोडा मला कधीपासून काठी बघली घोडा घेतला. ये बघ लकडी की काठी बघली घोडा घेतला. आता हातीची काठी बघ. हाती कशी आणू? बघ आता हातीचा बोचा बघा. आपण पुढे बांगड्या बिंगड्या बघू. चला आस्ते आस्ते आम्ही पिल्लू बालून पाहिजे. नाही ना पिंचूला दरवेळेच आम्हाला दरवेळेला आल्यावर पनवेलला बलून लागतं. काही बलून घेतला आणि बघत चालली आता माझी पोर. आता बांगड्या इकडून आहे ना बांगड्या घेतल्या आणि निघलो. घोडा वगैरे पकडून गाईस. बलून वगैरे घोडा फुग बिग. चला बाबा चला तिने बना कसा बलून पकडून ठेवलाय. इकडून नाही ना आम्ही आता गेलोय पाणीपुरी खावला गाईच. इथं पाहिजेकडून पार्टी आहे गाईच पाणीपुरी. तर आम्ही खातो पाणीपुरी. आणि इकडे आम्हाला सुकापुरी प्लेट पण आली. मी आता खातोय.
मस्त इकडे आहे ना आम्ही आता बसलो जेवायला. इकडे पप्पा लॉलीपॉप आणि चिल्ली जेवण आलं आणि इकडे यांचा टाटे माझा मम्मी पप्पा आता सगळे बसलो आम्ही जेवायला. चल वॉकर काय दिदी. आणि इकडे बेबीला आणले घोडा, त्याचा अनबॉक्सिंग चालू आहे. जास्त हक्काले हसलं तर बबडे. बबडे कसा आहे? ये चल. अरे शिट मस्त आहे बा वेलवेटचा. काती पे गोला गोले के दुम पे दो माला. धरून ठेव. चल हॅलो त्याला. या ये लकडी का घोडाला गाडीचा लोट ना प्यासलं. हां हॅलो हॅलो या टिकटिक टिक. तो पलाला पण आहे. 2 in 1 येतो. काती पे गो इधर ती इधर कमान धर बाबा त्याची. ते बरोबर धरले बस झाला बरं की. बबडे लकड़ी की काती काती पे घोला गोले के दुम पे दो माला हातोला. दला 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 घोला दुम दबा के दोला. आता घोडा धावणार पण. हाँ असा लोक का धावणार आता. अब भी दौड़ेगा 2 in 1 घोड़ा. अब भी घोड़ा धावेगा. चला चला अभी मैं इधर चली गए. लावून दे. चल ठेव. चय 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 गोया चय. Yes,